सगळ्यांचा मी या मंदिरात, वेतोच्या मंदिरात स्वागत करतोय. 300 ते 400 लोक इथे जमले. हे आपल्या गावाचा निसर्ग वाचवण्यासाठी आपण सगळेजण एकत्र जमलेलो असो आणि तो निसर्ग टिकवणं आपलं काम असतं. माझी सगळ्यांना विनंती आहे, मी माझ्या 25 वर्षाच्या कारकिर्दीत असे खूप बघितले आंदोलनं वगैरे. काय होतं माहिती आहे, मग अनेक विचारांचे लोक आपल्या संघटनेत असतात, प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. माझी सगळ्यांना विनंती असं की प्रत्येकाने एकमेकांना सांभाळून घेऊया, कोणी एकमेकांशी वाद करू नका. आपल्यामध्ये वेतोबा असा आणि ह्यो दृष्टिकोन ठेवून आपलं वेतोबा मेन असं, बाकी इकडे मेन कोण नाही, सगळे एकसारखे होतं. आपलं साहेब, आपलं लीडर सगळं वेतोबा. काही कोण कोणाचं लीडर नाही असं, कोण कोणाचं साहेब नाही असं. आपला संघटित राहायचं असा. आणि सगळ्यांची इच्छा की तिकडे आपला दीपक भाई स्थानिक आमदार म्हणून होय, त्यांच्याशी मी बोलतोय, निलेश सरे होय आणि राज ठाकरे साहेब आपल्याला आता बोलतलेत किंवा त्यांची कार्यक्रम घेतली, उभाटाचे लोक होईल, सगळेच लोक आपला होईल, आपल्याला संघटित होऊन काम करूचं असा. त्याच्यामुळे कोणीही, आणि मला असं वाटतं वेतोबा सगळ्यांच्या लक्ष ठेवून असा, कोणाच्या मनात काय चालला आपणाला जरी माणसाक जरी माहीत नसला तरी वेतोबाग माहिती आहे. तर वेतोबाग भियान आपला कार्यक्रम सक्सेस हो असं प्रत्येकाने प्रयत्न करा. आणि जर मंगळवारी ठरला तर मंगळवारी कार्यक्रम इकडे 4 वाजता मी स्वतः येतलोय. मी निलेश आणि दीपक भाई घालून तुम्ही स्वतः प्रयत्न करता आणि ते येतील असं तुमचं आश्वासन देतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 10 गाव असत, माझं मत असं नाही, असं 10 गाव नाही, 15 गावातले आणि 20 गावातले लोक जरी गेले तरी काय प्रॉब्लेम नाही सर. सपोर्टसाठी तुम्ही 10 गाव करतात सगळे, 10 गाव 20 गाव जरी गेले. आता आमच्या दहावीतले लोक गेले, सावंतवाडी शहरातनं 20 माणसं गेली, काय प्रॉब्लेम आहे? काही प्रॉब्लेम नाही सर. गावातले लोक तुम्ही 10 गावातले लोक सगळीकडे जिल्ह्यातली आपण मागणी करूया. ज्यांका निसर्गाबद्दल प्रेम असा आणि ज्यांका मायनिंग नको असा, अशा सगळ्या लोकांनी सहभाग संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात यातून सहभाग घेऊ असा आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात याच्या या करून हा सगळा सकाळी माझी पण सांगितलं संपूर्ण जिल्ह्यात या करूची. आणि जिल्हो आमचं सगळं देवभूमी आहे. देवभूमी टिकवची असली ना तर सगळ्या जिल्ह्यात एकत्र येऊ या आणि जिल्ह्यात या करू या सगळं. त्यामुळे आपल्या सगळ्यांनी एकत्र येऊन ह्या करूच असा. आणि जे बाधित गाव असत म्हणजे 10 गाव 18 जे 18 गाव असत त्यांच्यानी जर संडू ठोकून येऊ या तर भाका वाटतं प्रत्येक घरातली व्यक्ती येऊ होईल. जो मोर्चो किंवा रॅली आहे 5-10 हजाराची माणसांची होईल. 1-2 हजार माणसं जवता कमने. यात अजून आपल्याकडे 4 दिवस, आज गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, या 4 दिवसात जर एक टीम बनवून त्या गावात जाऊन जर त्याचा सांगितलं आपण कशासाठी एकत्र होऊ, तुम्ही टीम तयार करा. नाहीतर प्रेसच्या माध्यमातून किंवा अन्य माध्यमातून या तुम्ही त्यांना पोचवा संदेश, असं मी आवाहन करतोय. जास्त वेळ लोक वेगवेगळे विषय येत नव्हते तर सगळ्यांना विनंती आहे, मंगळवारी तुम्ही सगळ्यांनी या आणि आता विषय इथं संपया. आम्ही जातो, तुम्ही बसू शकता.